संत नरहरी सोनारांना विठ्ठलाचा अद्भुत अनुभव आल्यानंतर संत नरहरी सोनारांनी अभंगाद्वारे व कीर्तनाद्वारे विठ्ठलाचं वर्णन सुरू केलं। याच मंदिराच्या अगदी समोर आहे संत नरहरी सोनारांचं समाधी मंदिर। मंदिराच्या या प्रवेशद्वारावरच ओम आणि श्री ही अक्षरं कोरली गेली आहेत। ओम शिवशंकराच्या उपासनेसाठी आणि श्री हा पांडुरंगाच्या भक्तीसाठीचा। या प्रवेशद्वारातून आत जाताच आपल्याला पाहायला मिळतात नरहरी सोनारांच्या आयुष्यातील निरनिराळे रंग। मंदिराच्या आतील सभा मंडपाची रचना आधुनिक काळातली असून इथल्या भिंतीवर संत नरहरी सोनारांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचे चित्र प्रदर्शन पाहायला मिळते। चित्रकाराने आपल्या चित्रकलेतून साकारलेली ही संत नरहरी सोनारांची ही जिवंत चित्र त्यांच्या आयुष्यातील प्रवास दर्शवतात। सरदार मुकुंदराज सोनारांचे वंशज असलेल्या नरहरी सोनारांना शिवोपासनेचा वारसा वडिलोपार्जित मिळाला होता। त्यामुळे बालपणापासूनच ते शिवलिंगाचं पूजन करू लागले आणि इतर देवांचा तिरस्कार करू लागले। पण त्र्यंबकेश्वराच्या सावकाराने त्यांच्याकडून बनवून घेतलेला करगोटा ते जेव्हा स्वतः विठ्ठलाच्या कमरेत बांधण्यासाठी गेले तेव्हा नरहरी सोनारांना शिवशंकर आणि विठ्ठल एकसारखेच दिसू लागले। तेव्हा मात्र त्यांना या पंढरीच्या पांडुरंगाचा साक्षात्कार झाला आणि तेही पांडुरंगाचे भक्त झाले। या मंदिरात त्यांच्या समाधीच्या ठिकाणीही 3 मूर्ती आहेत। उजव्या बाजूस कालिका देवी, डाव्या बाजूस विश्वकर्मा आणि मध्ये विठ्ठलाची कृष्ण पाषाणी मूर्ती। आणि याच मूर्तीच्या पायाशी आहेत संत नरहरी सोनारांच्या कृष्ण पाषाणी पादुका। संत नरहरी सोनारांनी विठ्ठलाचं फक्त अभंगातूनच वर्णन केलं नाही तर ते पंढरीचे अजन्म वारकरी राहिले। विठ्ठलाचं रूप त्यांना दिसलं नाही तरी ते बेचैन व्हायचे। संत नरहरी सोनारांना विठ्ठलाचा अद्भुत अनुभव आल्यानंतर त्यांनी आपल्या अभंग आणि कीर्तनातून विठ्ठलाचं कौतुक सुरू केलं। पण सोबत शिवाची जशी नित्य नियमाने पूजा अर्चा करायचे तसेच ते विठ्ठलाचीही भक्ती करू लागले। आज पंढरपुरातील